राज्य सरकार की अनदेखी के खिलाफ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महासंघ ने आंदोलनात्मक रुख अपनाते हुए 23 जून से स्कूलों को नहीं खोलने की चेतावनी दी है। ये निर्णय शिक्षा क्षेत्र से जुड़ी संस्थाओं और संगठनों की लंबित मांगों की उपेक्षा के चलते लिया गया। इस संबंध में नागपुर में पत्र परिषद में जानकारी दी गई। शिक्षा विभाग ने विदर्भ में 23 जून से स्कूल शुरू करने की घोषणा की है, लेकिन महासंघ का आरोप है कि इस फैसले से पहले उनसे किसी प्रकार की चर्चा नहीं की गई। महासंघ के सरकार्यवाह रविंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री को निवेदन भेजते हुए स्पष्ट किया कि शिक्षा विभाग से संबंधित कई गंभीर विषयों पर बार-बार निवेदन देने के बावजूद सरकार ने अनदेखी की है। महासंघ ने चेतावनी दी कि यदि सरकार समय रहते उचित कार्रवाई नहीं करती है तो राज्य के सभी निजी, अनुदानित व अन्य स्कूल नहीं खोलेंगे। पत्र परिषद में उन्होंने बताया कि छात्रों के अभिभावकों को मैसेज भेज दिया गया है कि स्कूल 23 को नहीं बल्कि 24 को खुलेंगे। साथ ही कहा कि अगर सरकार उनकी मांग पर ध्यान नहीं देती है तो स्कूलों को अनिश्चितकालीन बंद कर दिया जाएगा। आम्ही 23 तारखेला शाळा सुरू करणार नाही हे आम्ही शासनाला या आधी सुरुवात कळवलेलं होतं। कारण माननीय उच्च न्यायालयाचे विदर्भाबद्दल वेगळे आदेश आहे की 26 जूनच्या आधी शाळा सुरू करू नये। आता कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून त्यांनी ते थोटांड केलेलं आहे की 23ला शाळा सुरू करा आणि 29पर्यंत फक्त सकाळच्या सत्रात शाळा चालवा। पण आमचे जोपर्यंत आर्थिक निर्णय आणि इतर निर्णय जे आहेत, बहुतेक आमचे विजेचे दर, आमचे मालमत्ता करांचे दर आणि आम्हाला आमचं जे थकीत वेतनेतर अनुदान आहे आणि RTA पैसे, साधारणतः 4000 कोटी रुपये RTA पैसे शासनाकडे थकीत असताना त्यांनी यावर्षी फक्त 240 कोटी रुपये दिलेले आहेत आणि तेही 240 कोटी रुपये यांना देताना आमच्या वेतनेतर अनुदानातले पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत। आमचे हे जोपर्यंत आर्थिक प्रश्न आणि इतर प्रश्न जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमचा शासनाशी लढा राहील आणि त्याकरता पहिलं टोकन म्हणून आम्ही 23 तारखेला शाळा बंद करायचं ठरवलेलं आहे। किती शाळा या तुमच्या आंदोलनात सहभागी होणार आहे? आकडा मी तुम्हाला निश्चितरित्या सांगू शकत नाही, पण आमच्या जे महामंडळाचे सगळे सभासद आहेत आणि ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत। आज माझं नागपुरातल्या सगळ्या ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे।